Welcome to the Futuristic Vision Next Leap of फरतरे नॉलेज सिटी पॉडकास्ट. नमस्कार. आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं या खास आणि विशनरी पॉडकास्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत शिक्षणाच्या भविष्याबद्दल आणि इनोव्हेशनबद्दल आणि त्या विचारांबद्दल जे ग्रामीण भागातूनही जागतिक स्तरावर पोहोचू शकतात. आज आपल्यासोबत आहेत एक गतिमान नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली PKC म्हणजेच फरतरे नॉलेज सिटी आधुनिक युगाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. माननीय आबाज म्हणजेच दत्तात्रय फरतरे सेक्रेटरी. आबा, तुमची दूरदृष्टी आणि तंत्रज्ञानाची आवड आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. वेलकम टू द पॉडकास्ट दादा. नमस्कार. सर्व टीमचे मी मनापासून आभार करून मानतो. आज आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून मुलाखत घ्यायला आला त्याबद्दल प्रथमतः संस्थेच्या वतीने व सर्व स्टाफच्या वतीने आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच आबा. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. अंडर द PKC अम्ब्रेला असे कोणते इन्स्टिट्यूट्स आर करंटली सेटिंग द बेंचमार्क फॉर द रिजन? आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कळंबसारख्या खेडेगावामध्ये ही शिक्षण संस्था सुरू केली आणि सुरू करून ते चालणं अत्यंत अवघड काम होतं. कारण ग्रामीण भागामध्ये स्टाफ मिळणे, विद्यार्थ्यांचं घडवणे, पालकांशी कम्युनिकेशन करून पालकांना इथं आणणं हे खूप अवघड काम होतं. परंतु आज ही संस्था जी नावारूपाला आली ह्याचं सर्व श्रेय मी आमच्या स्टाफला देतो. मग आमचे अकाउंटचे आखाडे मॅडम असतील, आमचे MBAचे लिंबाळकर सर असतील, विशेष उल्लेख फार्मसीचे उतेकर सर असतील, आमच्या पॉलिटेक्निकचं आणि डिग्रीच्या देशमुख मॅडम असतील, चव्हाण सर असतील, ITIचे चव्हाण सर असतील आणि इंग्लिश मिडियमच्या नवीन जॉईन झालेल्या आमच्या रणवडे मॅडम, ज्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत की ह्या भागातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडावे यासाठी आपण या संस्था काढली आहे. माझी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. आम्ही एकत्र कुटुंब, 4 भाऊ. लहान असतानाच वडील वारले आणि वडील वारल्यानंतर आमचे मोठे बंधू बाबासाहेब फडतरे यांनी माझं असेल, आमचे थोरले बंधू उत्तमदादा असतील, आमचे छोटे बंधू हनुमंत असतील, ह्यांचं सर्व शिक्षण आणि ह्यांना काय लागेल काय नाही ह्याचं परिपूर्ण जे आम्हाला त्यांनी संगोपन केलं. आणि त्यांनी सांगायला आश्चर्य वाटेल की 2च ड्रेस असायचे त्यांच्याकडं आणि आमच्याकडं बघितलं तर 15 20 ड्रेस असायचे. मी पुण्यात शिकत असतो, दादा कोल्हापूरला होते. दादा स्वतः गाडी त्यांना दिली होती, मी स्वतः गाडी मला दिली होती आणि स्वतः ते मोटरसायकलवर जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी मोटरसायकलवरच प्रवास केला. 4 व्हीलर माझ्याकडे होती, दादाकडे होती, पण त्यांनी 4 व्हीलर कधी वापरले नाही आणि कधीही त्यांनी असा दुजाभाव केला नाही की बाबा. आणि वडिलाचं जागा ही पूर्णपणे आमच्या बंधूंनी घेतली, आमच्या वहिनींनी घेतली आणि केवळ मी आणि दादा जो घडलो त्याला पूर्णपणे आमचे थोरले बंधू जबाबदार आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचे लहान बंधू शिक्षणात थोडे हुशार नव्हते, परंतु त्यांना साथ दिली आणि त्यामुळंच आमचा शिक्षणाचा खर्च असेल, बाकीचे आमचे डेव्हलपमेंट असेल ह्याची पायामूत त्यांनी सुरू केली. त्यानंतर दादा शिक्षण केल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना नोकरी करायची नव्हती, मग ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. एक ट्रक घेताना खूप अडचणी होते. त्यांची इच्छा होती की कर्ज काढायचं नाही आणि ट्रक घ्यायची नाही. त्यावेळेस थोडी घरात वादावाद झाली, परंतु त्यांनी निर्णय घेतला की घ्या तुम्ही. मग दादांनी पण खूप मेहनतीने एका ट्रकचे 2 ट्रक केले, ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठा केला. नंतर माझं इंजिनिअरिंग शिक्षण झाल्यानंतर एक छोट्याशा ह्याच्यामध्ये आम्ही वर्कशॉप सुरू केलं, जिथे एक 5-25 लाख रुपये वर्षाला टर्नओव्हर होतं. पण आज अभिमानाने सांगतो की आमचा टर्नओव्हर 100 कोटीपर्यंत गेलेला आहे आणि भविष्यात हा बऱ्यापैकी वाढेल ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. परंतु आपण स्वतः डेव्हलप होणं आणि आपला समाज डेव्हलप होणं ही पण एक बांधिलकी असते. आणि आज इथून पुढच्या भविष्यात काळामध्ये आपल्याला तर परमेश्वराने असेल, समाजाने असेल, सर्व काही दिलेलं आहे, परंतु ह्या गावाचं प्रचंड ऋण आपण देणं आहे आणि हे देणं फेडायचं काम
इथून पुढं आपण करणार आहोत. ही जागा घेताना सुद्धा राजबहादूर सावंत आहेत, त्यांनी आम्हाला पहिले 5 एकर तर अशी फार नॉमिनल किंमतीमध्ये दिली. नंतर आम्हाला डिप्लोमा चालू करायचं होतं, डिप्लोमाला सुद्धा 5 एकर जागा लागत होती, तरी त्यांनी मनाचा मोठेपणा करून ती आम्हाला जागा दिली. मग आम्हाला जागेचा प्रश्न मिटला. शेजारीच 10 एकर जागा होती, ती आम्ही परत विकत घेतली आणि आज हा 20 एकराचा कॅम्पस या ठिकाणी आपण उभा करू शकलो. आणि या ठिकाणी आवर्जून सांगतो की आमचे बंधू सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे संस्थेत अवेलेबल असतात. ते कुठंही राजकारण करत नाहीत, कुठल्या पुढाऱ्याला भेटत नाहीत, काही नाहीत. हे राजकारण करायचं काम सध्या माझ्याकडे आहे आणि आता माझा पुतण्या तो माझ्याबरोबर आता राजकारण जरा करतोय. आम्हाला थोडंसं राजकारणाची आवड आहे. त्यांना राजकारण पटत नाही, परंतु त्यांच्या विरोध पत्करून सुद्धा आम्हाला आवड असल्यामुळं आम्ही ते करतोय. आणि इथून पुढंच्या काळामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष कॉन्सन्ट्रेशन ह्या गावावर राहणार आहे. ह्या गावातला गरीब एकही विद्यार्थी शिक्षणा वाचून वंचित राहणार नाही. त्याला आम्ही मोफत शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे. एखाद्याला फी नसेल, आज अभिमानाने सांगतो की आमच्याकडे डांगे म्हणून कुटुंब आहे, त्यांची दोन्ही मुली डिप्लोमा झाल्या, आम्ही त्यांना मोफत शिक्षण दिले. मुलगाही डिप्लोमा झाला, त्यालाही मोफत शिक्षण दिलं. आज 1.5 लाख रुपयाचं पॅकेज त्यांना आहे. आज एक मुलगी त्यांची जर्मनीला आहे. म्हणजे कुटुंब शिकलं, मुलगा शिकला की ते कुटुंब सुधारतं, कुटुंब सुधारलं की समाज सुधारतो, हा आमचा संकल्प आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये गावातील एकही कुटुंब शिक्षा वाचून वंचित राहणार नाही आणि त्याच्या घराची प्रगती पूर्णपणे 100% करायचा हा आम्ही संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर ह्या ग्रामीण भागामध्ये आज शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे. आज ऊस केला तर ऊसाचं उत्पन्न निघत नाही, त्याची सोसायटी फिटली जात नाही, मुलाचं शिक्षण तो करू शकत नाही. त्याचबरोबर लग्न करायचं म्हणलं तरी त्याला कर्ज काढावं लागतं, त्याचं कर्ज फिटत नाही. त्यामुळं शेतीचा सुद्धा पॅटर्न आम्ही भविष्य काळामध्ये बदलणार आहे. आज आम्ही डाळिंबा क्षेत्रात उतरलेलो आहे. माझेच मित्र काही डाळिंब क्षेत्रामध्ये आहेत, एक 30-30 लाख रुपयाचं वर्षाला उत्पन्न घेतात. मी आवर्जून उल्लेख करेन की ब्रह्मदेव दुधाळ म्हणून आहेत, त्यांची 10 एकर डाळिंब आहे. 3 कोटीचं डाळिंब दरवर्षी ते विकतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही 3-4 शेतकऱ्यांना ह्या वर्षी प्रवृत्त केलेलं आहे. आम्ही स्वतः तर 50 एकर डाळिंब लावायचा संकल्प आहे. आज 25 एकर डाळिंब आम्ही केलेला आहे. आणि ह्या भागातला परिसरातला प्रत्येक शेतकरी हा पूर्णपणे डेव्हलप झाला पाहिजे. प्रत्येक घरातला विद्यार्थी हा शिक्षण होऊन त्याचं घर उन्नती झालं पाहिजे. आणि हे फक्त कळंब गावापुरतंच आम्ही मर्यादित आता ठेवतोय, कारण सगळंच करायचं असेल तर खर्चाची सुद्धा बाजू असते. त्यामुळे एकदा गाव सुधारायला पाहिजे. गाव सुधारल्यानंतर आपण ऑटोमॅटिक समाज सुधारला जातो आणि आपल्याला बी त्याचं ऋण फेडायला जातं. त्यामुळं आम्ही ह्या वर्षी तो संकल्प केलेला आहे. मी सध्या मार्केट कमिटीमध्ये माझी सभापती आहे. मी सभापती असताना मंगल कार्यालय असेल, पेट्रोल पंप असेल, तिथला डेव्हलपमेंटचं हे असेल, त्या दृष्टीने आम्ही तिथंसुद्धा डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर गव्हाचा असेल, ज्वारीचा असेल, बाजरीचा असेल, मक्याचा असेल, ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि मार्केट कमिटी हे शेतकऱ्याच्या संलग्न असल्यामुळं त्यामुळं कायम मार्केट कमिटीत राहायची ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि ह्या भागाचा विकास जर करायचा असेल ती संस्था चांगली चालणं हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्याची सर्व जबाबदारी आहे ही आम्ही सर्व जबाबदारी आमच्या स्टाफवर टाकलेली आहे आणि स्टाफसुद्धा अत्यंत चांगला मिळालेला आहे. आज संस्थेमध्ये इतक्या अडचणीतनं संस्था बाहेर आलेली आहे आणि इतक्या चांगल्या स्थितीत संस्था आलेल्या आहे की ह्याचासुद्धा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. ज्यावेळेस संस्थेचा परिस्थिती अशी ढासळलेली होती, संस्थेचा निलाव निघायची पाळी बँकेची आली होती. 3 महिने जर बँकेचं अकाउंट NPA झालं असेल तर बँक निलाव काढते. यांच्या RBIच्या नियमाप्रमाणे ती थांबत नाही. अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही फेस केलेला आहे. आणि हे करत असताना आमची इतर धंदेसुद्धा आम्ही बऱ्यापैकी डेव्हलप चांगल्या प्रकारे करत आहोत. आमच्यातला सगळी मुलं हे प्रत्येक मुलगा काही ना काहीतरी उद्योग करत आहेत. आमच्यातल्या महिला असेल, एकही महिला अशी रिकामी नाही की ती काय, प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी जबाबदारी दिलेली आहे. आता आमची एक सून आहे, तिचं संस्थेचं अकाउंट बघते, ती पण रेग्युलर येते आहे. आणि ह्या दृष्टीने एक सून आहे,
ती आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. दुसरी सून आहे ती वकील आहे. दोन्ही सुना वकील आहेत. त्यामुळं माझी मिसेस आहेत ती पण PhD आहेत. ती मी तर लेक्चरर म्हणून काम करते आहे. त्यामुळं सर्व कुटुंब आहे हे शेवटपर्यंत एकत्र राहणार, आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि आमच्या पुढं काय होईल ते आम्ही काही सांगू शकत नाही. आय थिंक PKCचं एक सिक्रेट आहे ते म्हणजे कंटिन्युअस मेंटॉरशिप. कारण हे जे लीडर्स आहेत ते कंटिन्युअस मेंटॉरशिप देतात आहेत, स्टुडंट्सला एनकरेज करतात आहेत, त्यांच्या आजूबाजूच्या कम्युनिटीला एनकरेजमेंट देतात आहेत. आणि आय थिंक ही सगळ्यात मोठी PKCची स्ट्रेंथ आहे. हा माझा नेक्स्ट प्रश्न येणारच होता पण तुम्ही सांगितलं होतं, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. सो नेक्स्ट आबा प्रश्न, तुमचं विजन काय आहे फॉर नेक्स्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चर PKCसाठी? ह्या PKCमधून काही मुलं डॉक्टर झाले पाहिजेत, काय IIT इंजिनियर झाले पाहिजेत, काय IAS झाले पाहिजेत, काय IPS झाले पाहिजेत, काय IPS झाले पाहिजेत, किंवा डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आले पाहिजेत. आणि ज्याला कुणाला उद्योजक बनायचं असेल तर आमचा एवढा आता 40-45 वर्षाचा अनुभव आहे. त्यामधून आम्ही काय मुलांना जर उद्योजक बनायचं असेल तर त्याला बँकेचं फायनान्स असेल, त्याला गायडन्स असेल, कोणता उद्योग करायचा हे करायचं असेल, ह्या दृष्टीसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्याच वर्षी माननीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी 1500 एकर जागा आमच्या जंक्शन वालचंदनगर भागामध्ये MIDCला वर्ग केलेला आहे. आणि फार मोठं काम उद्योगासाठी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आज सुजंतराव वहिनी असेल, आमचे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे असेल, हे MIDC होण्यासाठी गेले 3 वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नाला अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला यश आलं. आणि जे ज्यावेळेस MIDC इथं होईल त्यावेळेस नोकऱ्याची उपलब्धता आजच आम्ही विद्यार्थी आम्हाला मिळत नाहीत नोकऱ्या. आज माझ्याच इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये मला 15 इंजिनियर पाहिजेत, 15 इंजिनियरसुद्धा मला आज मिळत नाहीत. आज इंजिनिअरिंगचा सुद्धा तुटवडा आहे. आम्ही एवढं शिक्षण देऊनसुद्धा इंजिनियर मिळत नाहीत. आम्ही जेवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आमचं टायप आहे परंतु आम्ही त्यांनासुद्धा सप्लाय करू शकत नाही. परंतु या ठिकाणी विद्यार्थी घडवून आणि तो गुणवत्ता विद्यार्थी, त्याला प्रॅक्टिकल पण नॉलेज आलं पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी आमच्या IT असेल तर ITआतले विद्यार्थी आम्ही 4 तास आमच्या वर्कशॉपमध्ये त्याला ट्रेनिंग देतो. फिटर असेल, वेल्डर असेल, ड्रॉसमन असेल. आज ड्रॉसमन महिन्याचं ट्रेनिंग देतो आणि त्यांना प्रॅक्टिकली कसं काम करायला लागतं ह्याचा अनुभव त्याला मिळतो. आणि त्यामुळे त्याचा डेव्हलपमेंट होती, 100% प्लेसमेंट मिळते. आज आमच्या ITआयचे सुद्धा विद्यार्थी ह्या संस्थेमधून 1.5 लाखाचं पॅकेज त्यांना आहे. आज जे शिक्षकांनी शिकवले त्यांना तेवढं पॅकेज नाही, तेवढं त्यांना पॅकेज आज आहे. आणि ह्याचा खूप अभिमान वाटतो. आणि ह्याचं श्रेय आमचे बंधू उत्तमदादा यांना जातं. मी जरी ह्या संस्थेतला फायनान्स रुपयापासून सर्व फायनान्स आणत असेल तरी मी रेग्युलर ह्या संस्थेमध्ये येऊ शकत नाही, कारण माझा व्यवसाय आहे. आणि आठवड्यातनं 1-2 दिवस मी त्यातनं वेळात वेळ काढून येतो. परंतु 100% 100% विद्यार्थी भरले पाहिजेत हा माझा कटाक्ष असतो. मग ती MBA असेल, फार्मसी असेल, डिग्री कोर्स असेल, नर्सिंग. अभिमानाने सांगतो की नर्सिंग कॉलेजमध्ये आज 100% आमच्या जागा भरलेल्या आहेत. 60 जागा असतात. आज 3 वर्षाचा कोर्स झाला, 180च्या 180 जागा आम्ही आज भरलेल्या आहेत. ह्याचं पूर्णपणे हे श्रेय आमच्या स्टाफला जातं. आमचा स्टाफच एवढा ॲक्टिव्ह आहे की तो आमचे पूर्णपणे ॲडमिशन करतो. आम्ही तर प्रत्येकाला कोणाला भेटू शकत नाही की बाबा तुम्ही ॲडमिशन करा, परंतु स्टाफवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज पेमेंट न घेता सुद्धा स्टाफने आमच्याकडे कधीही तक्रार केलेली नाही, हे अभिमानाने सांगतो. आणि त्यांच्यामुळंच आज ही संस्था आम्ही या ठिकाणी उभं करतो. विशेष उल्लेख करावा लागेल की आमच्या आखाडे मॅडम, आम्ही अडचणीच्या काळात असताना स्वतःची जागा त्यांनी त्या बँकेला तारण देऊन आम्हाला मदत केली, हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि असा स्टाफ आमच्याकडे मिळालेला आहे. त्यामुळं खूप खूप त्यांना आमचा पूर्णपणे विश्वास त्यांच्यावर आहे. आणि संस्था जी डेव्हलप होत आहे ते आमचे बंधू असतील, आमचा स्टाफ असेल, ह्यांचंच पूर्ण श्रेय आहे. माझं काय जास्त श्रेय नसते. मी येऊन फक्त 5 मिनटं बोलून जातो, तेवढंच माझं काम आहे. बरोबर.
सो ते म्हणतात ना, वेअर देर इज अ विल देर इज अ वे. आणि फडतरे नॉलेज सिटी त्यांच्याकडे विजन आहे, त्यांच्याकडे लीडरशिप आहे आणि म्हणून तुम्हाला हे सगळं करता आलं. खूपच इन्स्पायरिंग आहे आबा. नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी, AI आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश तुम्ही शिक्षणामध्ये कसा करता PKCमध्ये? आता काही संस्थेशी आम्ही कोलॅबरेशन केलेलं आहे, काही संस्थेशी टाईप केलेलं आहे, काही इंडस्ट्रीने आम्हाला त्याचं लॅब देण्याचं कबूल केलेलं आहे. पुढच्या वर्षी आमच्याकडे ITL असेल, इंजिनिअरिंगला असेल, अशा लॅब येणार आहेत आणि त्यामुळं AIचं तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे. आणि ते तंत्रज्ञान आम्ही आमच्या भागातील शेतकऱ्यांना कसं आपल्याला कमी खर्चामध्ये मोफत देता येईल आणि त्यांची शेती कशी वाढेल या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हा शेतकऱ्यांचा विकास कसा होईल याच्या तंत्रज्ञानातून, यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. खरंच छान. स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्री कोलॅबोरेशनसाठी तुमचे काय प्लॅन्स आहेत PKCमध्ये? स्किल डेव्हलपमेंटला तर आम्ही बऱ्यापैकी इंडस्ट्रियल व्हिजिट करतो. विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातलं ज्ञान कसे मिळेल, त्या इंडस्ट्रीमध्ये काय काय डेव्हलपमेंट करता येईल, कशा पद्धतीने काम करता येईल हे दाखवतो. आता काही ठिकाणी आम्ही काही कोलॅबरेशन करूनसुद्धा डेव्हलपमेंट करत आहोत. तसंच काही विद्यार्थी प्रोजेक्ट करत असेल तर आमचे बंधू त्यांना स्वतःचं आर्थिक मदत देतात आणि तो विद्यार्थी त्या प्रोजेक्ट करायला मदत केली जाते आणि त्यांचा प्रोजेक्ट होतो. आणि ह्या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे की नवीन नवीन तंत्रज्ञान आणून ह्या भागाचा विकास, या संस्थेतला विकास कसा करता येईल या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. फारच छान. सो ग्रामीण भागातील स्टुडंट्ससाठी फ्युचरिस्टिक शिक्षण हे किती अवघड असतं? ग्रामीण भागामध्ये कसं आहे की पालक हे पूर्णपणे गरीब कुटुंबातले असतात. त्यामुळं इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, फार्मसीचं शिक्षण असेल किंवा MBA MCAचं शिक्षण असेल, हे घेणं त्या सामान्य कुटुंबाला परवडत नाही. परंतु आम्ही जे एकदम गरीब कुटुंब आहे त्यांनासुद्धा आम्ही ह्या भागातील मोफत शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे नॉमिनल काय गव्हर्नमेंटची फी ती त्या पेवर सुद्धा आम्ही ते शिक्षण देणार आहोत आणि ते विद्यार्थी आम्ही डेव्हलप करणार आहोत. आता ह्या भागामध्ये काही पालक असे आहेत की मुलं असूनसुद्धा, मुलं नोकरी करत असूनसुद्धा संभळत नाहीत. आता आमच्या गावामध्ये एक 10-12 पालक असे आहेत की त्यांना सकाळ, दुपारचं आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा काही मिळत नाही. मग आम्ही 1 जानेवारीपासून आम्ही संकल्प सुरू केला की गावातल्या 10 लोकांना दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण आम्ही फडतरे कुटुंबातर्फे देतो. आणि असंच ह्या भागात जर आमच्या ग्रामीण भागामध्ये कोण जर आमच्या अन्न वाचून उपाशी राहत असेल तर त्यालासुद्धा देण्याचा आमचा संकल्प आहे. हा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. फारच छान. आबा, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि हरित कॅम्पस म्हणजे ग्रीन कॅम्पसबद्दल तुमची काय भूमिका आहे? विकास कधी होतो की शिक्षणाशिवाय विकास होत नाही. जर एखाद्या घरामध्ये जर मुलगा शिकला, मुलगा डेव्हलप झाला, आज आमच्या वालचंदनगरचंच उदाहरण घेतलं तर 60 ते 70 मुलं अमेरिकेत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 50-50 कोटीचे बंगले त्यांनी तिथे घेतलेले आहेत. स्वतः तिथं आज स्थायिक झालेले आहेत. काहींनी स्वतःची इंडस्ट्री टाकलेली आहे. आणि हा विकास शिक्षणाशिवाय होत नाही. शिक्षण असेल तरच विकास होतो. दुसऱ्या कोणत्याही गोष्टींनी विकास होत नाही. तर शिक्षण हेच महत्त्वाचं आहे आणि हेच देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज ग्रामीण भागामध्ये, आज मागासवर्गीय वस्तीमध्ये बरीच मुलं आहेत की शिक्षणाचा अभाव आहे, शिक्षणाचं ज्ञान आहे, त्यांना माहिती नसतं की बाबा शिक्षण खर्चिक आहे. पण ह्या विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देता येईल ह्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या भागामध्ये जाऊन तिथले विद्यार्थी काय असतील, मुली जर असतील 12वी झाले असेल तर आज नर्सिंगसारखा कोर्स आमच्या ठिकाणी चालू झालेला आहे. आज नर्सिंगसारख्या कोर्समध्ये सुद्धा त्या घराची उन्नती होणार आहे. आणि अशी सुद्धा मुलं आम्ही या ठिकाणी आणून त्यांना डेव्हलप करून ह्या ठिकाणचा समाज हा डेव्हलप करणार आहे. व्हेरी नाईस. आबा, तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात आणि मला विचारायला आवडेल की ॲज अ उद्योजक, एंटरप्रेन्युअरशिप तुम्ही स्टुडंट्ससाठी काय करत आहात आत्ता की त्यांना ही एनकरेजमेंट मिळावं? आता आम्ही ह्या वर्षीपासून आत्तापर्यंत आम्ही पूर्णपणे लक्ष दिलं नव्हतं. परंतु ह्यापासून आम्ही डिप्लोमा बाहेर पडणारा विद्यार्थी असेल
किंवा फार्मसीमधनं बाहेर पडणारे विद्यार्थी असेल किंवा आमच्या ITIमधनं बाहेर पडणारे विद्यार्थी असेल, तर ह्यांना आम्ही आव्हान करणार आहे की ज्याला कोणाला उद्योजक बनायचं असेल तर योगायोगाने उद्योजक बनायचं असेल तर जागेची उपलब्धता लागते. पण अजितदादाच्या माध्यमातून, स्वर्गीय अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात MIDC होती. म्हणजे जी बारामतीसुद्धा एवढी मोठी MIDC नाही किंवा इंदापूरला जी MIDC आहे तीसुद्धा एवढी मोठी होणार नाही. एवढी मोठी 1500 एकराची MIDC या ठिकाणी होती. त्यामुळं जागेची उपलब्ध आहे. ज्याला कोणाला काय व्यवसाय करायचा असेल त्याला निश्चितपणे आम्ही मार्गदर्शन करू, बँकेकडनं फायनान्स मिळवून देऊ आणि तो उद्योजक निर्माण करू, हा आम्ही संकल्प केलेला आहे. फारच छान. आबा, पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही PKCला कुठे पाहता? आत्ता पूर्णपणे ज्यावेळेस संस्था आर्थिक संकटातून बाहेर पडते त्यावेळेस माणूस डेव्हलपमेंटचा विचार करतो. बरोबर. आणि आज 2025-26ला आमची संस्था ही पूर्णपणे आर्थिकच्या ह्याच्यातून बाहेर पडलेली आहे. कारण ह्याच्या मागं कारण आहे की आमचे इतर बिझनेस बी चांगल्या प्रकारे चालू आहेत आणि संस्थेमध्ये आमच्या दादाच्या माध्यमातून संस्थासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आज युनिट सुरू झाल्यामुळं आर्थिक सुबत्ता आलेली आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट कशी होईल, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कसं करता येईल, विद्यार्थ्यांनी आईवडिलाचा आदर कसा राखता येईल. आज तुम्ही बघा की ग्रामीण भागामध्ये असेल नाही तर शहरी भागामध्ये असेल, आज मुलं शिकली, मुलं मोठी झाली की त्या आईवडिलाला पूर्ण विसरून जातात. आईवडील हे आश्रमात राहतात. आज फार मोठ्या प्रमाणात ही दुर्दैव आहे. पण शेतकऱ्याचे आईवडील तुम्ही कधी बघा, ते कधीही आश्रमात राहत नाही. ते त्यांच्या मुलाबरोबर राहतात. ह्या मुलांना इथून पुढच्या आमच्या संस्थेमध्ये येणाऱ्या मुलांना ह्या प्रकारचे आम्ही ट्रेनिंग देणार आहे. दुसरी गोष्ट, आज 25-30 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो यायला लागला. 25-30 वर्षाच्या पोरांना BP शुगर सुरू झालेलं आहे. आज माझं वय 64 आहे. तर BP नाही, शुगर नाही, काय नाही. मी रोज 100 सूर्यनमस्कार मारतो, रोज 6 किलोमीटर चालतो आणि 1 तास प्राणायाम करतो. कुठंही असू द्या, कमीत कमी 2.5-3 तास स्वतःसाठी देतो. तर त्या विद्यार्थ्यांना, आमच्या स्टाफला, आता जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना मी मार्गदर्शन करू शकतो, माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांना मी काही सांगू नाही शकणार, पण प्रत्येकाने स्वतःसाठी 1 तास घ्यावा. आणि तब्येत चांगली असेल तर तुम्ही सगळं काय करू शकतो. नाहीतर रोज उठून जर 5-25 गोळ्या घेणार असेल तर तो काय स्वतः करणार आहे. आज मी 80-80 वर्षाची पण माणसं बघितली की जी 5-5 किलोमीटर रनिंग करतात. बरोबर. 65 वर्षाची महिला आहे जी 80-80 किलोमीटर रनिंग करते. बरोबर. आज अशी सुद्धा आहेत. तर ह्याचं पूर्णपणे व्यायामावर लक्ष केंद्रित झाला पाहिजे. आणि माझा सर्व पालकांना, सर्व आमच्या स्टाफला एक विनंती राहील की तुम्ही कमीत कमी महिन्यातनं 1-2 तास तरी त्या विद्यार्थ्यांना कसा तो डेव्हलप होईल, कसं त्याचं आरोग्य चांगलं राहील, कसा व्यसनापासून मुक्त राहील, ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आणि हा ज्यावेळेस तुम्ही समाज डेव्हलप करता त्यावेळेस निश्चितच समाजाची प्रगती होईल, रोगराईपासून समाज पूर्ण होईल. आज तुम्ही बघा, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर त्याला माहीत नसतं की किती बिल येणार आहे. बरोबर. आज प्रचंड प्रमाणातला भ्रष्टाचार हा मेडिकल सेंटरमध्ये चालू आहे. बरोबर. आज 10 रुपयाचं जर औषध लागत असेल तर त्याचं बिल 1000 रुपये आहे. माणूस म्हणते की कोर्टाची पायरी, दवाखान्याची पायरी कधीच सोडू नये. ही अवस्था कशामुळे येते की माणसाचं शरीराकडे, आरोग्याकडे बघणं दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आज एवढं मोठं शरीर आपल्याला दिलेलं आहे देवाने, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. आज मी आता गाडीत 10-20 फुलं ठेवतो बघ. प्रत्येक मुलगा जर कोण मोबाईलवर जर गाडी चालवत असेल एक हाताने, मी त्याला थांबवतो, त्याला एक फुल देतो, त्याचं स्वागत करतो. कारण त्याला महत्त्वच माहीत नाही की आपलं शरीर काय आहे. बरोबर. आज ॲक्सिडेंट किती प्रमाणात, जवळजवळ नाही म्हणलं तर ह्या मोबाईलमुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आणि मोबाईलमुळेच समाजामध्ये बिघडायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून समाज परिवर्तन करायचा हा पण आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.
फारच छान. माझा पुढचा प्रश्न हाच होता की मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्टुडंट्सनी कशी काळजी घ्यायला हवी, पण त्याचं उत्तर तुम्ही फार छान दिलं. आणि मला असं वाटतं प्रत्येक पालक हे जे ऐकत असेल त्यांना आज थोडंफार तरी मोटिवेशन आणि एन्करेजमेंट मिळालं असणार आहे आणि थोडंसं गायडन्स मिळालं असणार आहे की ते कसं करावं. आबा, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न की आबा या नात्याने तरुण पिढीला तुमचा काय संदेश असेल? तरुण पिढीने आपल्या आईवडिलाचा, आपले वरिष्ठ असेल वयस्कर लोकांचा आदर राखला पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, बोलण्यात लीनता आली पाहिजे आणि कुणाशीही उद्धटपणे वागू नये. त्यांनी आईवडिलांची चांगली सेवा करावी, एवढंच माझं म्हणणं. बरोबर. थँक्यू सो मच. आमच्याशी कॉन्व्हर्सेशन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचे सुद्धा खूप आभार मानतो की मलाही बोलायची संधी तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचे, आमच्या आखाडे मॅडमचे आभार मानतो आणि थांबतो.